हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी चंद डिग्रीचा आपण पुढचा पार्ट पाहतोय. आपण पहिले 3 प्रकार पाहिले. पहिल्या प्रकारामध्ये आपण सर्व प्रकारचे नियम वगैरे पाहिले. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण उदरनिवाजा पाहिले. तिसऱ्या प्रकारामध्ये एक प्रकार एक्सेप्शन पाहिला. आता हा जो चौथा प्रकार आहे ह्याच्यामध्ये चंद डिग्री मधला किंवा आपल्या व्हिडिओचा, त्यामध्ये मी तुम्हाला काय परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल्स असतात, ते एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे किंवा कशा प्रकारे आपण उत्तर तयार करायचे हे या ठिकाणी आपण पाहूया. तुम्हाला क्वेश्चन असतो चेंज द डिग्री, म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर आपण कम्पॅरेटिव्ह करायचे, कम्पॅरेटिव्ह असेल तर त्याचे पॉझिटिव्ह करायचे किंवा सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह किंवा कम्पॅरेटिव्ह असं आपण करू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले काय एक्झाम्पल्स आहेत ते मी तुमच्या समोर मांडतोय आणि ह्या प्रकारे अशा रीतीने कशा रीतीने परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचे हे आपण या ठिकाणी विचार करूया. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे आपण, सुनील इज as strong as अजय. हे परीक्षेला काय विचारलेलं एक्झाम्पल आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, चेंज द डिग्री करायचं आहे. एक तर पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह करू किंवा कम्पॅरेटिव्ह पॉझिटिव्ह करू शकतो. द हिमालया इज द हायेस्ट माउंटन. Himalaya is the highest mountain in the world. या वाक्यात आपण दोन्ही प्रकार करू शकतो, पॉझिटिव्ह करू शकतो आणि कम्पॅरेटिव्ह सुद्धा करू शकतो. और असं एक एक्झाम्पल आहे एक्सेप्शन, परीक्षेमध्ये एका आलेलं आहे. उषा किरण इज नॉट द टॉलेस्ट बिल्डिंग इन द सिटी. हे सुद्धा कशा प्रकारे आपण करू शकतो ते पहा. हे सुद्धा एक्झाम्पल 2 प्रकारे आपण करू शकतो. और iron is the heaviest metal. Iron is the heaviest metal of all. Or iron is the heaviest metal. बरेच एक्झाम्पल आहेत. और माउंट एव्हरेस्ट इज वन ऑफ द हायेस्ट पिक्स. असं एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल या ठिकाणी. या ठिकाणी जर आता हे आपण प्रथम आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. सुनील इज ॲज स्ट्रॉंग ॲज अजय. पहिले नाव सुनील आहे, सेकंड नाव या ठिकाणी अजय आहे. आपण प्रथम अजय लिहायचं. सुनील हा अजय इतका स्ट्रॉंग आहे, म्हणजे अजय सुनील पेक्षा जास्त स्ट्रॉंग नाही किंवा सुनील सुद्धा अजय पेक्षा स्ट्रॉंग नाही, म्हणून अजय अगोदर लिहा अजय. त्यानंतर इथं इज लिहा क्रियापद, विसर ॲज मधून काढून टाका. त्या ठिकाणी काय करा, स्ट्रॉंगर करा, स्ट्रॉंगर. अजय इज स्ट्रॉंगर. द्यान शब्द लिहा, द्यान. आता या ठिकाणी क्रियापदामध्ये नॉट नाही म्हणून इथं फक्त नॉट लिहायचं. अजय इज नॉट असं लिहा. अजय इज नॉट स्ट्रॉंगर द्यान सुनील. द हिमालय इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. पहिले नाव हिमालय आहे, सेकंड नाव माउंटन आहे. आता याचं आपल्याला पीडी पण करू शकतो आणि सीडी पण करू शकतो. पीडी करताना आपण सुरुवात कशी करायची, आपल्याला नो अदरने करायचं आहे. नो अदर. नंतर दुसरे नाव काय लिहिणार, नो अदर माउंटन. नो अदर माउंटन. नो अदर माउंटन. क्रियापद इज आहे, इज लिहा, इज. विशेषण ॲज मध्ये ठेवा, ॲज हाय ॲज द हिमालय. द हिमालय आणि हिमालय सुद्धा म्हटलं, द हिमालय इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड हे आपण ह्या ठिकाणी पीडी केलं. ह्याचं आपण सीडी सुद्धा करू शकतो, म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्री करू शकतो. अगोदर काय लिहा, पहिले नाव लिहा द हिमालय. द हिमालय इज द
हायेस्ट काय करा, हायर करा. हिमालय इज हायर द्यान. आता वाक्यात वन ऑफ द नाही म्हणून द्यान एनी अदर. द्यान एनी अदर. दुसरं नाव द्या माउंटन. द्यान एनी अदर माउंटन इन द वर्ल्ड. हे परीक्षा आलेलं आहे. व पहिलं नाव उषा किरण. उषा किरण इज नॉट द टॉलेस्ट बिल्डिंग इन द सिटी. पहिले नाव आहे हे, सेकंड नाव आहे. आता वाक्य नकारार्थी आहे म्हणजे सुरुवात पीडी करताना आपण कशाने करायचे, तर सम ऑर्डरने करायचे. सम ऑर्डर. नंतर दुसरं नाव लिहा सम ऑर्डर. नंतर आणि क्वेश्चन करा. बिल्डिंग्स काय करायचं, बिल्डिंग्स करा. इथं आर करा. सम ऑर्डर बिल्डिंग्स आर. नॉट शब्दाच्या ऐवजी ऍटलिस्ट लिहा. ऍटलिस्ट ॲज टॉल ॲज म्हणजे उषा किरण इन द सिटी. किंवा ह्याच वाक्यात आपल्याला कम्पॅरेटिव्ह फॉर्म कसं करू शकतो आपण. अगोदर पहिले नाव लिहा उषा किरण. नंतर क्रियापद लिहा इज. नंतर नॉट लिहा नॉट. द टॉलेस्टच्या ऐवजी टॉलेस्ट शब्द लिहा. आता द्यान एनी अदर किंवा द्यान मोस्ट ऑदर घेतलं असतं, पण वाक्य नकारार्थी म्हणून काय काय द्यान सम ऑदर. द्यान सम ऑदर. आता दुसरे नाव मात्र प्लुरल घ्यायचं. बिल्डिंगच्या ऐवजी काय करायचं, बिल्डिंग्स. बिल्डिंग्स इन द सिटी. आता आयर्न इज द हेवेस्ट मेटल. हे आपण पॉझिटिव्ह पण करू शकतो आणि कम्पॅरेटिव्ह पण करू शकतो. आयर्न इज द हेवेस्ट मेटल. पहिले नाव आयर्न आहे, सेकंड नाव मेटल आहे. या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो, आपण इथं नो अदर. नो अदर सुरुवात करा. नो अदर मेटल. नो अदर मेटल इज ॲज हेवी ॲज आयर्न. किंवा दुसऱ्या पद्धतीने कधी करू शकतो आपण. पहिले नाव घ्या आयर्न इज हेवियर द्यान एनी अदर मेटल. तर मला वाटतं हा पार्ट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजला असेल. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. माउंट एव्हरेस्ट इज वन ऑफ द हायेस्ट माउंटन्स. माउंट एव्हरेस्ट इज वन ऑफ द हायेस्ट माउंटन. आता वन ऑफ आल्यामुळे माउंटनचं माउंटन्स करायचं. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की माउंट एव्हरेस्टच्या अगोदर द आर्टिकल का येत नाही. जसं द हिमालया, द सातपुडास, द विंध्यास, द सह्याद्रीस असं आपण लिहितो. पण माउंट एव्हरेस्ट हे काही एक्सपर्टच्या मतानुसार हे एक पर्वत आहे किंवा पर्वत शिखर आहे. पर्वत शिखर असल्यामुळे ह्याच्या अगोदर हे नाव येत नाही. त्यामुळं काही प्रॉपर नाव नाही वगैरे. त्यामुळं आता याचं आपल्याला पीडी पण करूया आणि याचं सीडी पण करूया. माउंट एव्हरेस्ट हे पहिले नाव आहे आणि हायेस्ट माउंटन हे सेकंड नाव आहे. आता या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, वाक्यामध्ये वन ऑफ द आहे आणि शिवाय आपल्याला सुरुवात कशाने करायची आहे. वन ऑफ द असेल तर नो ऑदरच्या ऐवजी व्हेरी फ्यू सुरुवात करतो. मग सुरुवात आपण करूया व्हेरी फ्यूने. व्हेरी फ्यू लिहिलं का दुसरं नाव लिहा व्हेरी फ्यू. माउंटनच्या ऐवजी काय लिहायचं, माउंटन्स. व्हेरी फ्यू माउंटन्स. आता इज आहे, इजच्या ऐवजी आर लिहा. इज व्हेरी फ्यू माउंटन्स आर. आता वन ऑफ द काढून टाका. हायेस्ट पण ईएसटी प्रत्येक काढा आणि विशेषणे ॲज मध्ये घ्या. ॲज हाय ॲज माउंट एव्हरेस्ट. आता पुढे काय शब्द जे दिलं ना इन द वर्ल्ड वगैरे इन द असं काय नाही दिलेलं. हे आपण सीडी केलं तसं हे पीडी केलं तसं आपण याचं सीडी करूया. माउंट एव्हरेस्ट हा शब्द लिहा. त्यानंतर क्रियापद इज लिहा. वन ऑफ द काढून टाका. हायेस्ट मधला ईएस्ट काढा आणि हायर करा. म्हणजे
माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन, आता एनी अदरच्या ऐवजी वाक्यात वन ऑफ द आहे म्हणून दॅन मोस्ट अदर लिहा, दॅन मोस्ट अदर माउंटन्स, म्हणजे माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन मोस्ट अदर माउंटन्स, हे आपलं उत्तर आलं. तर मला वाटते हा एक प्रकार तुम्हाला समजला असेल. मी थोडक्यात आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जसं मी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तसं स्पर्धा परीक्षेला पण मी अशा सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना हा भाग सगळा डिटेलमध्ये कळावा. तर तुमच्या काय शंका असल्या तर मला कमेंटमध्ये सांगा. ज्याने लाईक केलं नसेल त्याने लाईक करा. लाईक करायला मला वाटते किंवा काय पैसे पडत नाहीत. लाईक करा, कमेंट करा आणि डबल लाईक करू नका. डबल लाईक केलं का परत आणखीन ते हे जात असतं. तर एकदाच लाईक करा. थँक्यू. ओके.